जिल्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन उभारी हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला असतानाही गेल्या 4 महिन्यात तब्बल 134 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे। यावर्षी झालेली अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव प्रशासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे। जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे। जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 926 मिलीमीटर पाऊस कोसळतो, परंतु यंदा तब्बल 1048 मिलीमीटर पाऊस गेल्या 4 महिन्यात झालाय, ज्याची टक्केवारी 113 आहे। या पावसामुळे जिल्ह्यात 106 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतपिकांना मोठा फटका बसला असून जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल 4,94,081 शेतकरी बाधित झालेत। यात 5,09,038 हेक्टरवरील सोयाबीन, कापूस व अन्य पिके पाण्याखाली गेलीत। जिल्ह्यात साधारणतः 9 लाख हेक्टरवर खरीपाची लागवड करण्यात येते, मात्र यंदा अतिवृष्टीमुळे निम्म्या पिकांचे नुकसान झालेले आहे। यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे। शेतातील उत्पादनात घट निश्चित आहे। याशिवाय नापिकीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे। त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे। यामध्ये गेल्या 4 महिन्यात जिल्ह्यात 134 शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला आहे। या 134 आत्महत्या प्रकरणापैकी केवळ 13 शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरवण्यात आल्या आहेत, तर 14 प्रकरणे अपात्र ठरली आहेत। विशेष म्हणजे 107 आत्महत्यांची प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित असल्याने पीडित कुटुंबांना दिलासा मिळण्यास विलंब होत आहे। प्रशासनाने मिशन उभारी उपक्रम शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी सुरू केला असला तरी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या आत्महत्या चिंताजनक आहेत। प्रलंबित प्रकरणांमुळे मदतीपासून वंचित असलेल्या कुटुंबांना तात्काळ